आज आपण लंबोदर किचनमध्ये मस्त झणझणीत तर्रीदार अशी मिसळपाव कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय काय मस्त कट आलाय, रंग देखील अगदी सुरेख आला गेलाय. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. मिसळपाव म्हणलं ना, अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच प्रचंड आवडते. मग आज आपण हीच मिसळ एक सिक्रेट वाटण वापरून तयार करणार आहोत. त्यामुळे अगदी ढाबा हॉटेलवरती जशी मिसळ मिळते ना, त्यापेक्षा देखील अगदी मस्त झणझणीत ही मिसळ आज आपण तयार करणार आहोत. तर चला तर मग आता सुरुवात करू. मिसळपाव तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपण मोड आलेली मटकी शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम मोड आलेली मटकी घेतले. तर याला थोडंसं जास्त मोड नाही आले, कारण मी लगेच वापरात घेते, त्यामुळे अजून एखाद दिवस ठेवलं की मस्त छान अशी याला मोड येतात. तर ही मटकी आज आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर कुकरमध्ये मी मटकी घातले. आता ही जी मटकी आहे ना, ते आपल्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यासाठी यामध्ये मी पाव चमचा मीठ घातले. आता ही पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. तर असं मीठ घालून धुतल्यामुळे काय होतं, कडधान्यांना जो काही थोडाफार उग्र वास असतो, कुमट वास असतो, तो यामुळे कमी होतो. तुम्ही कोणतेही कडधान्य जेव्हा वापरात घेता त्याआधी अशा मिठाच्या पाण्यानं धुवून घ्यायचं, म्हणजे त्याचा वास कमी होतो. तर इथे बघा, ही जी मटकी आहे मी हलक्या हाताने चोळून छान अशी धुवून घेतले. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं. पाणी एकदम जास्त नाही घालायचं, नाहीतरी जेव्हा शिटी होते तेव्हा कुकरमधून बाहेर पाणी येण्याची शक्यता असते. म्हणून अगदी एकाच ग्लासच पाणी यामध्ये घालायचं आहे. त्याचबरोबर पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालायची. आता याला झाकण लावून मोठ्या आचेवरती 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या. मटकी जास्त ओव्हरकुक शिजवायची नाही. मटकी शिजते तोपर्यंत आपण इकडे एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे खसखस घालायचे आणि मंद आचेवरती खसखस 1 ते 1.5 मिनिटं चांगली परतून घ्यायचे. तुम्ही 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस सुद्धा वापरू शकता. तर खसखस छान भाजून झाले, ही मी बाजूला काढून थंड करण्यासाठी ठेवले. आता सारख्याच कढईमध्ये आपल्याला पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं आणि हे देखील मंद आचेवरती छान खमंग असं भाजून घ्यायचं. तर इथे बघा, खोबरं देखील छान भाजलं गेले. हे सुद्धा आता आपल्याला बाजूला काढून थंड करण्यासाठी ठेवायचंय. आता याच कढईमध्ये आपल्याला 2 छोटे चमचे तेल घालायचंय. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि इथे मी एक मोठा कांदा असा मोठा मोठा कट करून घेतलाय, तो घातलेला आहे. त्याचबरोबर 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा. आता लसूण कांदा चांगला हलकासा मऊ होईपर्यंत आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा. तर हे एक सिक्रेट वाटण वापरून आज आपण ही मिसळ तयार करणार आहोत. त्यामुळे चवीला म्हटलं तर खूप भारी लागते. तर इथे बघा, कांदा लसूण चांगला भाजला गेलाय, हलकासा मऊ देखील झालाय. आता इथे आपल्याला एक मोठा टोमॅटो घालायचा आहे. तर टोमॅटोचे सुद्धा मी मोठे मोठेच काप करून घेतले. तुम्ही हवं असेल तर छोटे काप सुद्धा करून घेऊ शकता. तर टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घातले, ज्यामुळे टोमॅटो लवकर शिजतं आणि मऊ होतं. तर आता टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला हे मध्यम गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं. तर आज आपण ही जी मिसळ आहे, कोणतीही जास्तीची मेहनत न घेता, जास्तीचे मसाले न वापरता अगदी झटपट तयार करणार आहोत. तरी देखील चवीला म्हटलं तर ना, खरंच खूपच भारी लागते. तर इथे बघा, टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडीशी देठासकट कोथिंबीर घालायची. तर अशी कोथिंबीर वाटणामध्ये घातली ना, वाटण अगदी छान होतं. तर आता हे देखील एकदा परतून घेऊया आणि आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आणि हे जे मिश्रण आहे कांदा टोमॅटोचं, ते पूर्णपणे गार करून घ्यायचं आणि त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचं. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले टोमॅटो कांदा घालायचं आहे. त्याचबरोबर जे भाजून घेतलेले आपण खसखस होती ती देखील याचमध्ये घालू आणि जे भाजून घेतलेलं खोबरं होतं ते देखील घालायचं. तर आता अजिबात पाणी न घालता आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे, अगदी बारीकसर. तर इथे आपलं हे मिसळसाठी लागणारं छान असं साधं सोपं वाटण तयार झालेलं आहे.
झाकण खोलताच काय मस्त वास आला तुम्हाला सांगते. तर आता इथे आपले हे वाटण तयार आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला 1 ते 1.5 पळी इतकं तेल घालायचं आहे. तर जेव्हा आपण मिसळ बनवतो, मिसळला कट खूप असतो, त्यामुळे तेलसुद्धा थोडंसं जास्त प्रमाणात वापरतात. त्यामुळे मी इथे 1.5 पळी तेल घालते. तुम्ही हवं असेल तर कमीसुद्धा तेल घालू शकता. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 8 ते 9 कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि ही खमंग अशी फोडणी तेलामध्ये एक अर्धा मिनटं चांगलं परतून घ्यायचं. जिरे मोहरी चांगले फुलले ना तरच फोडणीमध्ये त्याचा फ्लेवर अगदी मस्त लागतो. तर इथे आपली ही फोडणी तयार झाली. आता यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, यामुळे तर्रीला मस्त असा रंग येतो. त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही यामध्ये घालू शकता. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड घालायचे आणि आता हे जे सगळे पावडरचे मसाले आहेत ना ते अर्धा ते 1 मिनटं तेलामध्ये मंद आचेवरती परतून घ्यायचं, म्हणजे याचा जो कच्चापण आहे ना तो कमी होतो. तर इथे आपले हे मसाले छान असे मी परतून घेतलेत. आता यामध्ये आपल्याला जे तयार करून घेतलेलं वाटण होतं ते घालायचं आहे आणि हे वाटण देखील तेलामध्ये 2 ते 3 मिनटं तरी चांगलं परतून घ्यायचं, अगदी तेल सुटेपर्यंत. त्यामुळे तर्री जी आहे ती मस्त येते आणि रश्श्याची चव देखील अगदी भारी लागते. तर इथे बघा तेल सुटेपर्यंत हे जे वाटण आहे मी ते छान असं परतून घेतलंय. तर आता अगदी थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मसाला शिजण्यासाठी. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलेलं त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून तेच पाणी मी या मसाल्यामध्ये घालते, म्हणजे जो काही राहिलेला मसाला होता ना तो यामध्ये जाईल. तर आता हे एकदा चांगलं मिक्स करून घेऊया, हलवून घेऊ आणि आता आपल्याला हा जो मसाला आहे तो शिजवून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत. तर इकडे कुकरच्या 2 ते 3 शिट्या झालेल्या आहेत आणि याची संपूर्ण वाफ निघून गेले. तर इथे बघा मटकी देखील अगदी मस्त शिजली गेले, जास्त ओव्हर कुक नाही झाली पण अगदी मऊसूत शिजले. तर इकडे आपला मसाला देखील अगदी तेल सुटेपर्यंत मी शिजवून घेतलाय. काय मस्त सुगंध पसरलेला आहे संपूर्ण घरभर. तर हे एकदा चांगलं हलवून घ्यायचं. तर आता यामध्ये आपल्याला जे शिजवून घेतलेली मटकी होती ती घालायचे. तर मटकी अगदी पाण्यासकटच आपल्याला यामध्ये घालायचे आणि हे चांगलं हलवून घ्यायचं. तर ही जी मिसळ आहे ती बनवायला खरंच खूप सोपी आहे, कोणतीही जास्त मेहनत घ्यायची नाही, पण अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट मिसळ तयार करू शकाल, एवढी सोपी आहे. तर आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तर मिसळमध्ये पाणी मात्र आपल्याला गरम करूनच घालायचं आहे, त्यामुळे मिसळला मस्त अशी तर्री येते, कट येतो. तर ही एक ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर मिसळ थोडीशी पातळच असते म्हणून मी पाणी इथे 2 ते 3 ग्लास इतकं घातलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आज आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत, त्यामुळे मिसळची जी चव आहे अगदी ढाब्यावरती हॉटेलमध्ये जशी मिसळ मिळते ना अगदी तशीच येते. तो सिक्रेट पदार्थ म्हणजे अर्धा चमचा बारीक चिरलेला गूळ. तर मिसळमध्ये तुम्ही थोडासा गूळ घालून बघा, काय चव लागते मिसळची. तर एकदा चांगलं हलवून घ्यायचं आणि आता याला मोठ्या गॅसवरती एक दणकून उकळी काढून घ्यायची. तर इथे बघा रश्श्याला चांगली उकळी आली गेले. आता यावरती झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनटं हा रस्सा आपल्याला चांगला असा शिजवून घ्यायचा आहे. तर इथे आपली झणझणीत मिसळ तयार झालेली आहे. मिसळीचा जो कट आहे तो तयार झालेला आहे. काय जबरदस्त कट आलाय, तुम्ही बघू शकताय. रंग देखील अगदी सुरेख आला गेलाय. सगळ्यात शेवटी यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तर इथे आपला हा मिसळीचा कट तयार आहे. आता आपण मिसळ सर्व करूया. तर मिसळ सर्व करताना देखील ती स्टेप बाय स्टेप करायची, म्हणजे खाताना देखील अगदी मस्त लागते. तर आता आपण मिसळ एका ताटामध्ये सर्व करूया. मिसळ सर्व करताना प्लेटमध्ये आपल्याला सगळ्यात आधी मटकी घालायचे, त्याचबरोबर थोडासा फरसाणा घातल्यानंतर तुम्हाला आवडेल तसा यावरती तुम्ही कट घालू शकता, मिसळची तर्री घालू शकता.
तर यावरती थोडासा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वरून लिंबू पिळायचा. काय जबरदस्त लागते ही मिसळ, अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटलं गेलं. तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी झणझणीत तर्रीदार मिसळ एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.